विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। ठाण्यातील नौपाडा येथून आपण ही सर्व लाईव्ह दृश्य पाहतो। या ठिकाणी आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वी जो तो एअरटेल गॅलरीमध्ये एक मराठी भाषेवरून एक वाद झाला होता। एअरटेल गॅलरीमध्ये काम करणारे महिला यांनी जे तो कर्मचाऱ्यांशी जे ते मराठी भाषेवरून जे ते वाद झाला होता आणि त्यानंतर आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचे पडसाद उमटायला लागले व कुठेतरी मराठी माणसांमध्ये जी ती तीव्र नाराजी अशी व्यक्त झाली। आपण या ठिकाणी पाहिलं तर नौपाडा विभाग प्रमुख किरण नागते यांच्या वतीने ठाण्यातील नौपाडामधील असणाऱ्या एअरटेल या गॅलरीमध्ये जे ते निवेदन देण्यात आलेले आहे। आपण या ठिकाणी पाहिलं तर एक पाटी सुद्धा देण्यात आली, त्या पाटीवर मराठीचा असा उल्लेख केलेला आहे। आपण पाहू शकतो की निवेदन सुद्धा किरण नागते यांच्या माध्यमातून या ठाण्यातील असणाऱ्या एअरटेल गॅलरीमध्ये देण्यात येईल। आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वी मराठी भाषेवरून झालेला वाद आणि त्यानंतर कुठेतरी तमाम मराठी माणसांमध्ये जे ती एक नाराजी पसरली होती आणि आपण पाहिलं तर त्यानंतर अनेक पक्ष असतील, शिवसेने असतील, मनसे असतील, सर्व पक्षांमध्ये जे ते एक तीव्र नाराजी उमटली होती। कुठेतरी आपण पाहिलं तर आता ठाण्यातील असणाऱ्या या एअरटेल गॅलरीमध्ये देखील शिवसेनेचे नौपाडा विभाग प्रमुख किरण नागते यांच्या माध्यमातून या एअरटेल गॅलरीमध्ये एक निवेदन देण्यात आले। आपण पाहिलं तर पाट्या सुद्धा काही आहेत आणि या पाट्यांवर सुद्धा मराठीचा असा उल्लेख केला आहे। आपण ही सर्व लाईव्ह दृश्य MH04 मीडियातून पाहू शकतो की आपल्याला आपल्यासोबत विभाग प्रमुख किरण नागते आपण त्यांच्याशी आपल्यासोबत स्वतः किरण नागते आपण संपूर्ण प्रकाराविषयी त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, मुंबई येथील चारकोप या ठिकाणी जे आहे ते एअरटेल गॅलरीतील महिला कर्मचाऱ्याकडून ग्राहकाला मराठी भाषेसंदर्भात जे आहे ते अपमानास्पद वागणूक देण्यात आली। आज आपण निवेदन दिले। अर्थातच शिवसेना नौपाडा विभागाच्या वतीनं आपण नौपाडा विभागात असलेल्या जे काही एअरटेलची गॅलरी असेल, वोडाफोनची असेल, जिओची असेल, विविध ज्या कंपन्या आहेत त्याची जी गॅलरी आहे त्यांच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांना भेटतोय, त्यांना सुरुवातीला निवेदन देतो। इथे अपूर्व सिंग म्हणून आहेत इथे जे इथलं व्यवस्थापन बघतात, त्यांना सुद्धा आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे। इथे लक्षात असं आलं की यांना मराठी व्यवस्थित बोलता येत आहे म्हणून आम्ही मराठीचा प्रत्येकाच्या हातात ती पाटी दिलेली आहे। झालं असं की आपण सगळ्यांनी बघितलं की ज्या उर्मट पद्धतीनं काल त्या महिलेनं संवाद साधला। मला एक सांगा, ग्राहक या महाराष्ट्रात, या मुंबईत, या ठाण्यामध्ये जेव्हा या एअरटेल किंवा कुठल्याही यांच्या शाखेमध्ये कार्यालयामध्ये येतो तेव्हा तो त्याची तक्रार घेऊन येतो, तर तो मराठी भाषिक तर असणारच, महाराष्ट्रामध्ये येतो। मग तो मराठीमध्ये संवाद साधत असताना ज्या पद्धतीनं त्यांनी त्याला प्रतिक्रिया दिली, ती प्रतिक्रिया महाराष्ट्रातल्या कुठल्याच नागरिकाला पटलेली नाही। शिवसेनेला तर ती अजिबात पटलेली नाही। ज्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांनी मराठीसाठी खऱ्या अर्थानं रान पेटवलं होतं, धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी खरं तर या ठाण्यामध्ये व्यापाऱ्यांना संरक्षण दिलं। आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून खरं तर एक ताकद या संपूर्ण व्यापाऱ्यांना मिळते। आपल्या नौपाडा विभागामध्ये खरं तर अनेक वेगवेगळ्या भाषेची लोक व्यापार करतात आणि त्यांच्यामध्ये कधीच आमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दुरावा नाही। खूप सुंदर पद्धतीनं ते गुजराती, मारवाडी, जैन समाजाची लोक आहेत तिथे, खूप सुंदर पद्धतीनं ते मराठीमध्ये संवाद साधतात। काल जी प्रतिक्रिया आलेली आहे त्यांच्याकडनं, त्याच्यावर आम्ही प्रतिक्रिया उगाच द्यायचे, काहीतरी स्टंट करायचं म्हणून इथे आलेलो नाही। आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे, इथला प्रत्येक कर्मचारी ज्याला मराठी बोलता आलंच पाहिजे। जर तुमच्याशी ग्राहक संवाद साधतोय इंग्रजीमधनं, हिंदीतनं, तुम्ही त्याच्याशी तसं उत्तर दिलं चालेल, पण एक मराठीमध्ये संवाद साधत असताना तुम्ही जर म्हणत असाल अरे ये मुझे नहीं आती मराठी, कहाँ पे लिखा है, हे चालणार नाही। एक नौपाडा विभाग प्रमुख म्हणून माझं शिवसेनेच्या माध्यमातून हे कर्तव्य आहे। माझे शाखा प्रमुख असतील, उपविभाग प्रमुख असतील, सगळे पदाधिकारी आहेत, हे आम्ही यांच्याशी आता संवाद साधला, त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्याहून पुढे जाऊन
ज्यांना मराठी बोलता येत नसेल त्यांना लागलीच आम्ही हाताला धरून बाहेर नाही काढणार आहोत. त्यांना 8 दिवसामध्ये मराठी शिकवण्यासाठी शिवसेना नौपाडा विभाग सज्ज झालेला आहे. आमच्याकडे जे शिक्षक आहेत, त्याच्यानंतर निवृत्त मुख्याध्यापक आहेत, त्यांना सुद्धा आम्ही त्यांची टीम तयार केलेली आहे. त्यांना 8 दिवसामध्ये आम्ही मराठी शिकू. पण मराठी येत नाही हे इथे चालणार नाही. तर सर, महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा जी आहे सर्व कार्यालयांमध्ये अनिवार्य केली आहे. महायुती सरकारने या संदर्भात अतिशय कठोर पाऊल उचलले, त्याकडे कसं बघता? महायुती सरकारने आपण बघतोय की आता अधिवेशन सुरू आहे, तिथे याच्यात विधानसभेत सुद्धा आवाज उठवलेला आहे. महायुती सरकारने अभिजात दर्जा ज्या मराठीला मिळाला, आपण इतकी वर्ष अभिजात दर्जा मिळण्यासाठी खरं तर तडफडत होतो. मराठीची कोंडी होत होती असं म्हणत असताना अभिजात दर्जा मुख्यमंत्री महाराष्ट्राचे एकनाथजी शिंदे साहेब असताना पाठपुरावा ज्या पद्धतीने केला, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ज्या पद्धतीनं खरं तर सहकार्य केलं आणि महायुती सरकारच्या माध्यमातून त्याच काळामध्ये अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीला जर कोणतरी गळचेपी करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते शिवसैनिक कुठलाही सहन करणार नाही. यांना आम्ही ते सुद्धा सांगितलं, तुम्ही जेव्हा नियुक्त्या करता कर्मचाऱ्यांच्या, मग ते कुठल्याही विभागात असो, शैक्षणिक पात्रतेसोबत तुमची काही भाषा असेल, इंग्रजी, हिंदी, पण मराठी त्याला आलंच पाहिजे. मराठी भाषा येत असेल तरच त्याची नियुक्ती करा, नसेल येत तर आमच्याकडे पाठवा. आम्ही 8 दिवसाचं जे काही प्रशिक्षण आहे ते त्यांना देऊ. त्या उपर जर कोणी उर्मटपणाने वागलं, शेवटी नौपाडा विभाग प्रमुख म्हणून आणि शिवसैनिक म्हणून आम्हाला आमची पद्धतीनं कारवाई करावी. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर आम्ही आता निवेदन दिलेलं आहे, परंतु यापुढे कर्मचाऱ्यांना मराठी आलीच पाहिजे, मराठीत संवाद साधलाच पाहिजे. जर एखाद्या कर्मचाऱ्याला मराठी येत नसेल तर त्यांना आमच्याकडे पाठवा. आम्ही 8 दिवसांमध्ये जे ते त्यांना प्रशिक्षण देऊ, त्यांना मराठी शिकवू, मराठीचे धडे देऊ, त्यानंतर तुम्ही त्यांना पुन्हा जॉईन करा, असं यावेळी किरण नागटे यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. आपण पाहिलं तर याच नौपाडा विभागात असलेल्या एअरटेल गॅलरीतून त्यांनी हे निवेदन दिलेले आहे. मुंबईतील चारकोपमध्ये काही दिवसांपूर्वी मराठी भाषेवरून जो वाद झाला होता, त्यानंतर तमाम मराठी माणसांमध्ये जे ते तीव्र नाराजी पसरली होती. कुठेतरी आपण या ठिकाणी पाहिलं तर त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले ना. आता आपण पाहिलं तर ठाण्यात देखील नौपाडामध्ये स्थित असणाऱ्या या एअरटेल गॅलरीमध्ये विभाग प्रमुख किरण नागटे यांनी जे ते निवेदन दिलेले आहे आणि ज्या कर्मचाऱ्यांना मराठी येत नसेल त्यांना आमच्याकडे पाठवा. 8 दिवसांमध्ये आम्ही त्यांना मराठी शिकू, असं दुकान आहे तिथेही यावेळी ते म्हणाले. आपण पाहिलं तर त्या बाजू दुकानात असलेल्या मराठी भाषा जी आहे प्रत्येक कर्मचाऱ्याला येणं अनिवार्य आहे, अशा पद्धतीचं निवेदन जे आहे ते शिवसेनेचे विभाग प्रमुख किरण नागटे यांच्याकडून सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात येते. आपण जर पाहिलं तर सर्व कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये मराठीचा अशा पद्धतीची पाठी जी आहे ती देखील देण्यात आलेली आहे. किरण नागटे यांच्या माध्यमातून सर्व कर्मचाऱ्यांना दिले. इथे आलेल्या प्रत्येकासोबत मराठी बोलणं गरजेचं आहे. मराठी कोणी ग्राहक आला तर त्याच्याबरोबर हिंदी बोलायचं नाही. जर समोरचा हिंदीमध्ये बोलत असेल तुम्ही हिंदीत बोललात तर चालेल, पण मराठीमध्ये तो कुठल्याही पद्धतीची चौकशी करतोय, त्याची कुठली तक्रार आहे, नवीन कुठलं उपकरण घ्यायचंय तर त्याची संपूर्ण माहिती ही तुम्ही मराठीत द्यायला हवी. काल जे काही घडलं ते बघितलं ना तुम्ही एअरटेल गॅलरी, तुम्हाला समजलं नाही चारकोपला जे घडलं, त्या ज्या महिला कोण होत्या कर्मचारी, तरी ज्या पद्धतीने उद्धटपणे त्या मराठी आपल्या तरुणाशी वाद घातला, महाराष्ट्रात हे चालणार नाही. बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे इथे आल्यानंतर जो मराठीमध्ये तुमच्याशी संवाद साधणार आहे त्याच्याशी तुम्ही मराठीतच बोलायला पाहिजे. मराठी येत नसेल आम्ही तुम्हाला 8 दिवसात शिकवू ते पण सांगतो, पण इथे आल्यानंतर तो मराठीत बोलतोय, तुम्ही तुमचं हिंदी इंग्रजी चालू ठेवाल, जमणार नाही. आम्ही त्या दोन्ही भाषेचा रिस्पेक्ट करतो, त्याचा जो काय आम्ही त्याचा मान ठेवू. बरोबर आहे की नाही? पण मराठीचा अवमान करून दुसऱ्या भाषेचा मान ठेवण्याचं काम आम्ही करणार नाही. नौपाडा विभाग प्रमुख मी इथे आलेलो आहे आणि नौपाड्यामध्ये जेवढे पण या गॅलरी आहेत सगळ्यांना आम्ही आता हे पत्र देतोय. तुम्हाला मराठीचा काय जी काय अडचण असेल ती पण सोडवण्यासाठी आमचे सगळे पदाधिकारी आम्ही शिक्षक नेमलेले आहेत, ते सुद्धा शिकवतील, पण मराठीमध्येच बोलायचं. दुसऱ्या कुठल्या भाषेत तो समोरचा बोलत असेल आणि तुम्ही बोललात काही हरकत नाही,
पण तो मराठीत बोलतो आणि तुम्ही मराठीत बोलणार नाही असं तुमच्याकडनं जर आलं तर आमची मग वेगळी पद्धत शिवसेनेची आहे. ओके. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर एका प्रकारे तंबे या ठिकाणी किरण नागते यांच्याकडून देण्यात आलेले. खरंतरी मराठीचा सन्मान हा झालाच पाहिजे. मराठीचा अवमान कुणाकडून होणार नाही अशी दखल घेतली पाहिजे. नक्कीच आपण पाहिलं तर अशी तंबे देखील या ठिकाणी या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले आहे आणि एक निवेदन प्रत्येकाला देण्यात आलेले आहे व प्रत्येकाच्या हातात मराठीचा अशा मजकुराची पाटी जी आहे ती नौपाडा विभाग प्रमुख किरण नागते यांच्या माध्यमातून देण्यात आहे. आपण पाहिलं तर लाईक करा, फॉलो करा. MS04 मीडिया ठाणे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.